Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn Easily by Sandhya Wagh. In this video, we will see question number 1, 2, 3, 4 for practice set 1.2 chapter Basic Concepts in Geometry class 9 Mathematics. So let's start our video. See the question number 1 for practice set 1.2. Question is given, the following table shows points on a number line and their coordinates. This table, हा जो टेबल दिलेला आहे यामध्ये काय दिलेले पॉइंट्स दिलेले आहेत. या ठिकाणी 1 2 3 4 5 पॉइंट दिलेले आहेत आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. नाउ डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो. आता या ठिकाणी तीन पेअर दिलेले आहेत, त्यातली पहिली पेअर मी लिहिलेली. आपल्याला काय डिफाइन करायचं आहे, काय डिसाइड करायचं आहे की ते गिवन पेअर दीज आर कॉन्ग्रंट ऑर नॉट. आता कॉन्ग्रंट म्हणजे काय तर आपण पाहिलेलं आहे, कॉन्ग्रंट म्हणजे जर त्यांचं मेजर इक्वल असेल तर त्या सेगमेंटला किंवा त्या अँगलला आपण कॉन्ग्रंट असं म्हणू शकतो. आता सेगमेंट कॉन्ग्रंट म्हणजे आपल्याला त्या सेगमेंटची जी मेजर आहे, जी लेंथ आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल आणि ती कंपेअर करून आपण डिसाइड करू शकू की गिवन पेअर ऑफ सेगमेंट ही कॉन्ग्रंट आहे की नाही. तर आपण सुरुवात करूया आणि सुरुवात करताना आपल्या एक लक्षात येईल की ही नंबर लाईन दिलेली. तर आपल्याला लेंथ ऑफ सेगमेंट काढण्यासाठी दोन मेथड आहेत. एक आपण नंबर लाईनवरनं त्यांचे युनिट्स मेजर करू शकतो किंवा कोऑर्डिनेट्स जर माहीत असतील तर त्यामध्ये कोऑर्डिनेट्सची जी व्हॅल्यू हायर आहे त्यातनं लोअर व्हॅल्यू मायनस करून आपण त्या सेगमेंटची लेंथ काढू शकतो. तर आपण फक्त रेफरन्ससाठी आपल्याला ॲक्च्युली याची गरज पण नाही, परंतु आपल्याला समजण्यासाठी सोपं जावं म्हणून मी एक नंबर लाईन या ठिकाणी काढतो. तर या ठिकाणी ही नंबर लाईन मी काढलेली आहे. नंबर लाईनला सेंटरला 0 आणि त्यानंतर राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स. आणि या ठिकाणी मी युनिट घेतलेलं आहे एक युनिटसाठी 1 सेंटीमीटर आणि हे स्केल घेऊन मी नंबर्स प्लॉट केलेले. तर आपल्याला माहिती आहे की नंबर लाईनवर जे नंबर्स असतात ते काउंटिंग नंबर्स असतात. या ठिकाणी सध्या जे आपण नंबर्स प्लॉट केलेले ते सगळे काउंटिंग नंबर्स आहे, म्हणजे इंटिजर्स आहेत सगळे. तर आपण सुरुवातीला काय करूया, हा जो टेबल दिलेला आहे त्या टेबलवर पॉईंट्सचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर पॉईंट्स आपल्याला माहीत आहेत ABCD पॉईंट्स 5 पॉईंट्स आहेत आणि कोऑर्डिनेट या ठिकाणी दिलेले. तर कोऑर्डिनेटचा अर्थ काय, तर कोऑर्डिनेटचा अर्थ त्या पॉईंटची नंबर लाईनवर असलेली ओळख. म्हणजे आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपला जो ॲड्रेस आपण सांगतो, आपला ॲड्रेस म्हणजे आपली ओळख, आपली पोझिशन, बरोबर आहे ना. तर ए हा पॉईंट नंबर लाईनवर कुठे आहे, त्याचं लोकेशन काय आहे, तर त्याचं कोऑर्डिनेट आपल्याला कोऑर्डिनेटची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला दाखवतं. आता या ठिकाणी एचे कोऑर्डिनेट्स -3 आहे, तर -3 नंबर लाईनवर या ठिकाणी आहे, म्हणजे ए पॉईंट या ठिकाणी लोकेट आहे. तुमच्या लक्षात आलं असेल कोऑर्डिनेट म्हणजे काय, त्या पॉईंटचं लोकेशन दाखवण्यासाठी जो काही नंबर असेल तो नंबर म्हणजे कोऑर्डिनेट्स. तर नंबर लाईनवर राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स आहेत. तर पुन्हा एकदा पहा, नेक्स्ट पॉईंट जो आहे त्याची ओळख नंबर लाईनवर किती आहे, 5. तर 5 हा नंबर लाईनवर या ठिकाणी आहे. जर 5 जर या ठिकाणी असेल तर पॉईंट B या ठिकाणी आहे. म्हणजे आपण आपली पोझिशन जेव्हा आपण आपल्या मित्रांना आपल्या ॲड्रेस सांगण्यासाठी आपण जेव्हा आपली पोझिशन सांगतो की मी या ठिकाणी उभा आहे, किंवा आपण आपल्या रिलेटिव्हला जेव्हा रिसीव्ह करायला जातो रेल्वे स्टेशनवर किंवा एस स्टँडवर, तर त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणचं लोकेशन आपण त्याला सांगत असतो की मी ह्या येलो गाडीच्या शेजारी उभा आहे, किंवा ही गाडीच्या शेजारी उभा आहे, किंवा ह्या हॉटेलच्या शेजारी उभा आहे. तर जे हॉटेल म्हणून आपण जे काय लोकेशन सांगतो ते एक पर्टिक्युलर लोकेशन सांगतो, ते म्हणजेच त्याचाच अर्थ काय, आपण एक कोऑर्डिनेट एक पोझिशन सांगत असतो. त्याच रेफरन्सने आपण कोऑर्डिनेट्सला पाहू शकतो. तर नेक्स्ट पॉईंट आहे तो सी पॉईंटचं लोकेशन आहे 2 ऑन नंबर लाईन. तर नंबर लाईनवर 2 या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी सी पॉईंट आहे. नंतर डी पॉईंटचं कोऑर्डिनेट आहे -7 या ठिकाणी आहे, तर या ठिकाणी डी पॉईंट आहे. तर डी पॉईंटचं लोकेशन तुम्हाला कळलं. आणि शेवटचं पॉईंट दिलेला ई, त्याचं लोकेशन 9 +9 या ठिकाणी आहे. तर आपण काय सुरुवातीला काय केलं आहे, हे दिलेले सगळे पॉईंट्स आपण नंबर लाईनवर प्लॉट करून घेतले. म्हणजे आपल्याला आता लगेच कळलं की सेगमेंट आपल्याला जे दिलेले आहेत त्यातलं डिस्टन्स काढायला आपण युनिट्स मेजर करून देखील काढू शकतो. आणि जी स्टँडर्ड मेथड आहे की कोऑर्डिनेट्स जे दिलेले आहेत त्यातला हायर कोऑर्डिनेट्स मायनस लोअर कोऑर्डिनेट्स करून आपण सेगमेंट डिस्टन्स काढू शकतो. तर आपण दोन्ही पद्धतीने डिस्टन्स काढू आणि आपण डिसाईड करू की दिलेली सेगमेंट ही कॉन्ग्रंट आहे की नाही. कॉन्ग्रंट म्हणजे त्यांचं मेजर इक्वल आहे की नाही ते आपण ठरवू. तर पहिली सेगमेंट दिलेली आहे DE. तर डी पॉईंट या ठिकाणी आहे
आणि ई पॉईंट या ठिकाणी आहे, बरोबर आहे. तर डी पासून ई पर्यंत किती युनिट्स आपल्याला जावे लागणार, आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे आपल्याला 16 युनिट्स दोन्ही मधलं जे डिस्टन्स आहे ते काय आहे, तर या ठिकाणी मी लिहितो सेगमेंट डी ई म्हणजे याची जी लेंथ आहे, लेंथ ऑफ डी ई इज इक्वल टू 16 युनिट्स, बरोबर आहे. आता हे 16 युनिट्स आपण ते काढलेले कसे, नंबर लाईनवर युनिट्स मेजर करून काढलेले. परंतु आपल्याला जर कोऑर्डिनेट जर व्हॅल्यू जास्त असेल तर आपल्याला युनिट मेजर करणं फार अवघड जातं. त्यावेळी आपण कुठली मेथड करतो, तर हायर कोऑर्डिनेट मायनस लोअर कोऑर्डिनेट, बरोबर आहे ना. तर ह्या सेगमेंटमध्ये हायर कोऑर्डिनेट कुठला आहे, 9. या ठिकाणी मी लिहितो हायर कोऑर्डिनेट मायनस लोअर कोऑर्डिनेट. तर जस्ट तुम्ही पहा, या ठिकाणी हायर कोऑर्डिनेट मायनस लोअर कोऑर्डिनेट हे आपल्याला माहीत आहे. आणि ही स्टेप आपण जर व्यवस्थित फॉलो केली तर आपल्याला लेंथ जी आहे सेगमेंटची लेंथ लगेच मिळते. तर ह्या फॉर्म्युल्याने हायर पॉईंट कुठला आहे, डी आणि ई मधला जो पॉझिटिव्ह असतो तो हायर असतो. जर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कोऑर्डिनेट्स असतील तर त्यामध्ये पॉझिटिव्हवाला हायर असतो. आणि जर दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर आपल्याला लक्षात येतं की कुठला हायर आहे. आणि जर दोन्ही निगेटिव्ह असतील तर त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. ती कशी, आपण जेव्हा या ठिकाणी कुठं संदर्भ येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी हायर कोऑर्डिनेट 9 आहे, बरोबर आहे. 9 मायनस आणि लोअर कोऑर्डिनेट या ठिकाणी, आता लोअर कोऑर्डिनेट काय आहे, -7. डीचा -7, तो -7 आपण या ठिकाणी लिहिला आहे, बरोबर आहे. तर काय येणार, मायनस मायनस प्लस होणार, म्हणजे 9 + 7 म्हणजे किती आलं, 16. तर आपण दोन्ही मेथडने आपलं डिस्टन्स किती आलेलं आहे, लेंथ किती आलेली आहे, 16 युनिट्स आलेली. आपण ही लेंथ कुठली काढलेली आहे, सेगमेंट डी ची काढलेली. त्याचबरोबर आपल्याला सेगमेंट ए बी ची पण लेंथ काढावी लागेल, तरच आपण डिसाईड करू. तर सेगमेंट ए बी, फॉर सेगमेंट ए बी लेंथ ए बी किती असणार आहे, लेंथ ए बी, आता ए कुठे या ठिकाणी आणि बी कुठे या ठिकाणी. तर दोन्हीमधले युनिट्स आपण मेजर करूया. 1 2 3 4 5 6 7 8 युनिट्स आहे. दोन्हीमधलं डिस्टन्स किती आहे, 8 युनिट्स आहे. आपण या ठिकाणी 8 लिहू शकतो. आणि त्याचबरोबर आपली जी मेथड आहे हायर कोऑर्डिनेट मायनस लोअर कोऑर्डिनेट्स, त्यांनी काय येणार आहे, हायर कोऑर्डिनेट किती आहे, हायर कोऑर्डिनेट ए आणि बी मधला हायर कोऑर्डिनेट हा बीचा कोऑर्डिनेट तो हायर आहे, म्हणजे 5 मायनस इंटू ब्रॅकेट मायनस साईन कशासाठी, हे सबट्रॅक्शनसाठी आहे. आणि हे कोऑर्डिनेट्सचं साईन मायनस ते त्याची पोझिशनसाठी, बरोबर आहे. तर एचं पोझिशन किती आहे, -3, बरोबर आहे. तो -3 या ठिकाणी लिहायचं, म्हणजेच काय येणार 5 + 3, कारण मायनस मायनस प्लस होणार आणि त्याचा आन्सर देखील किती येणार आहे, 8. म्हणजे दोन्ही पद्धतीने दोन्ही मेथडने आपला आन्सर 8 युनिट येते. तर सेगमेंट डी ई जे आहे त्याचं मेजर किती आहे, 16 युनिट्स. आणि सेगमेंट ए बी त्याचं मेजर किती आहे, 8 युनिट्स. म्हणजे याचाच अर्थ काय, या ठिकाणी आपण लिहू शकतो की लेंथ ऑफ डी ई इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए बी. जर यांची लेंथ जर इक्वल नाही तर हे दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रंट आहेत का, नो. तर आपला आन्सर काय असणार आहे, आन्सर आहे नो. ज्या पहिला सेगमेंट 2 पेअर दिलेले आहे तर त्या पेअरसाठी ते दोन्ही पेअर कॉन्ग्रंट नाही आहेत. तर अतिशय डीपमध्ये अतिशय व्यवस्थित सावकाशपणे मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही ही जी बेसिक कन्सेप्ट आहे ती बेसिक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या, त्यामुळे तुम्हाला कुठलंही कशाही पद्धतीने एक्झाम्पल आलं तरी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकाल. आता यानंतर सेकंड सेगमेंटची पेअर दिलेली आहे, सेगमेंट बी सी आणि सेगमेंट ए डी. तर आपण सुरुवातीला पाहूया बी सी सेगमेंट कुठे आहे. तर नंबर लाईन या ठिकाणी आहे आपल्याकडं, बी हा पॉईंट आहे, त्याच्यानंतर सी हा पॉईंट आहे, म्हणजे ही सी सेगमेंट झाली बी सी. तर लेंथ ऑफ सेगमेंट आपण सुरुवातीला काढूया, लेंथ ऑफ सेगमेंट बी सी किती येणार, युनिट्स जर मेजर केले नंबर पॉईंटवर तर 1 2 3, बरोबर आहे ना. तर किती येणार, 3 युनिट्स येणार आहे. आणि कोऑर्डिनेट्सची मेथडने जरी आपण पाहिलं तर हायर कोऑर्डिनेट कुठला आहे, बी आहे, कारण की तो 5 आहे, बीचा कोऑर्डिनेट हायर आहे. तर 5 - 2, बरोबर आहे ना, कारण 2 सीचा कोऑर्डिनेट विच इज लोअर दॅन. सो 5 - 3 = 3. म्हणजे कोऑर्डिनेट्स मायनस मेथडने जर पाहिलं तरी डिस्टन्स किती येते, लेंथ किती येते, 3 युनिट्स. तर त्याच्यानंतर दुसरी सेगमेंट काय दिलेली आहे, ए डी.
तर लेंथ ऑफ ए डी किती येणार? ए पॉईंट या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर डी पॉईंट कुठे आहे? या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी पहा, दोन्हीमधले युनिट्स आपण मेजर करू नंबर लाईनवर. 1 2 3 4 किती येतात? 4 युनिट्स. आणि कॉर्डिनेट्स मेथडनी पाहूया. आता या ठिकाणी पहा, दोन्हीचे कॉर्डिनेट्स -3 मायनसमध्ये आहेत. एचं कॉर्डिनेट -3 आहे, डीचा कॉर्डिनेट -7 आहे. आता दोन्ही कॉर्डिनेट मायनस असल्यामुळं आम्हाला हायर व्हॅल्यूवाला कॉर्डिनेट कुठला आहे? तर जो 0च्या जवळ आहे, निगेटिव्ह साईडमध्ये जो 0च्या जवळ आहे तो हायर साईडचा असतो, त्याची व्हॅल्यू हायर असते. -3 हा 0च्या जवळ आहे दॅन -7, बरोबर आहे ना. -7 पेक्षा -3 0च्या जवळ आहे, म्हणजे -3 ही व्हॅल्यू मोठी आहे. म्हणजे हायर व्हॅल्यू -3 मायनस सबट्रॅक्शन करायची, लोअर व्हॅल्यू ऑफ कॉर्डिनेट इज -7, बरोबर आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ काय आला? -3 +7 आणि किती आलं? +7 - 3 दॅट इज 4. म्हणजे या ठिकाणी लेंथ ऑफ ए डी किती आली? 4 युनिट्स आली. आणि लेंथ ऑफ बी सी किती आली? 3 युनिट्स. म्हणजे याचा अर्थ काय? ही लेंथ बी सीची जी लेंथ आहे इट इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ ए डी. म्हणजे ही जी सेगमेंट आहे एकमेकांना कॉन्ग्रंट नाही. तर आपला आन्सर काय असणार आहे? आन्सर यासाठी काय असणार आहे? आन्सर इज नो. फॉर द सेकंड पेअर ऑल्सो आन्सर इज नो. आता थर्ड सेगमेंट पेअर दिलेली आहे, सेगमेंट बीई आणि सेगमेंट ए डी. आता नंबर लाईनवर बीई सेगमेंट आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. बी या ठिकाणी पॉईंट आहे आणि ई या ठिकाणी पॉईंट आहे. तर आपण लेंथ ऑफ बीई, बरोबर आहे की नाही? लेंथ ऑफ बी किती येणार आहे? सेगमेंट बीची लेंथ बी पासून ई किती युनिट्स आहेत? 1 2 3 4 किती आहेत? 4 युनिट्स. म्हणजे लेंथ ऑफ बी इज इक्वल टू 4 युनिट्स. आणि आपण कॉर्डिनेट्स मेथडने जर पाहिलं तर हायर कॉर्डिनेट व्हॅल्यू किती आहे? 9 आहे, कारण ईची व्हॅल्यू 9 आहे. तर 9 मायनस लोअर कॉर्डिनेट व्हॅल्यू इज 5. सो 9 - 5 दॅट इज ऑल्सो इक्वल टू 4. म्हणजे 4 युनिट्स डिस्टन्स आलं कुठलं? सेगमेंट बीचं. आणि त्याच्यानंतर दुसरी सेगमेंट काय आहे? ए डी. तर ए डीचं आपण आधीचे एक्झाम्पल आपण काढले, परत एकदा काढू. लेंथ ए डी सेगमेंट जे आहे, ए या ठिकाणी आहे, डी या ठिकाणी आहे. काउंट करू नंबर्स 1 2 3 4 म्हणजे 4 युनिट्स आहे. आणि कॉर्डिनेट्स मेथडने कसं? -3 हा हायर कॉर्डिनेट आहे, हायर व्हॅल्यूवाला, आणि -7 हा लोअर व्हॅल्यूवाला कॉर्डिनेट आहे. म्हणजे हायर मायनस लोअर, बरोबर आहे. तर किती येणार आन्सर? -3 +7 म्हणजेच +4. तर या ठिकाणी दोन्ही ज्या सेगमेंट आहेत त्यांची लेंथ 4 युनिट्स आहेत. म्हणजे दोन्हीची लेंथ इक्वल आली, बरोबर आहे ना. लेंथ ऑफ बीई इज इक्वल टू लेंथ ऑफ ई डी. म्हणून दोन्हीची लेंथ इक्वल आल्यामुळं दोन्ही सेगमेंट ह्या काय असणार आहे? कॉन्ग्रंट आहे. तर आपलं आन्सर फॉर द थर्ड पेअर इज येस. अशा पद्धतीने आपण तिन्ही पेअरचे आन्सर्स काढले. फर्स्ट पेअर ही कॉन्ग्रंट नाही, बरोबर. सेकंड पेअर कॉन्ग्रंट नाही आणि थर्ड पेअर कॉन्ग्रंट येस, बरोबर आहे. तर कॉन्ग्रंट तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांची जर लेंथ त्यांचं जर मेजर इक्वल असेल तर त्या सेगमेंट कॉन्ग्रंट असतात. नाउ सी द क्वेश्चन नंबर 2 फॉर प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन इज गिवन पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. म्हणजे ए बी सेगमेंट आहे, त्याचा एम हा मिड पॉईंट आहे. इफ ए बी इज इक्वल टू 8, सेगमेंटची लेंथ देखील दिलेली आहे 8, देन फाइंड द लेंथ ऑफ ए एम. तर अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला माहीत असेल की सेगमेंट जर आपण काढली, या ठिकाणी 8 सेंटीमीटरची लेंथ सेगमेंट आहे, म्हणजे 8 युनिटची. तर आपण आपल्या रेफरन्ससाठी 1 युनिट म्हणजे 1 सेंटीमीटर घेऊ. म्हणजे सेगमेंट किती आली? ती 8 सेंटीमीटरची सेगमेंट आहे, बरोबर आहे. ही झाली गिवन सेगमेंट. आणि सेगमेंटमध्ये कुठली सेगमेंट आहे? ए बी, बरोबर आहे. तर ह्या ए बीमध्ये ए बीची लेंथ किती आहे? 8 युनिट्स. आणि त्यानंतर काय दिलं आहे? इफ पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. आता ए बीचा मिड पॉईंट काय आहे? एम. एम म्हणजे मिड पॉईंट आहे तो, बरोबर आहे ना. मिड पॉईंट याचा अर्थ काय? या ठिकाणी मिड पॉईंट येणार एम, बरोबर आहे की नाही. तर मिड पॉईंटचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल, तुम्हाला कळलं असेल. तर पॉईंट एमला आपण ए बी सेगमेंटचा मिड पॉईंट कधी म्हणू शकतो? जर लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू लेंथ ऑफ बी एम, बरोबर आहे ना. हे कधी शक्य आहे? जर लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू
लेंथ ऑफ एम बी, बरोबर आहे ना. याचाच अर्थ काय, ही सेगमेंट म्हणजे ही सेगमेंट ए एम इज कॉन्ग्रंट टू एम बी, बरोबर आहे की नाही. ही जर कंडिशन असेल तरच आपण एमला ए बीचा मिड पॉईंट म्हणू शकतो. आणि आपल्याला माहीत आहे की ए बी जो सेगमेंट आहे, ए बी सेगमेंट आपण कसं लिहू शकतो, ए बी इज इक्वल टू ए एम प्लस एम बी, बरोबर आहे ना. कारण की हे तिन्ही एका रेषेमध्ये आहेत, एका लाईनमध्ये आहेत. आणि ही एम मिड पॉईंटची कंडिशनच आहे की आपल्याला असं लिहावं लागतं की ए डॅश एम डॅश बी, म्हणजे तिन्ही कोलिनियर पॉईंट आहेत. तर आपण लिहू शकतो की ए बी इज इक्वल टू ए एम प्लस एम बी. आणि या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, ए एम कॉन्ग्रंट टू एम बी. म्हणजेच याचा अर्थ काय, आपण एम बीच्या ऐवजी ए एम पुट करू शकतो या इक्वेशनला. सो ए एम प्लस ए एम, बरोबर ना. फ्रॉम दिस स्टेटमेंट ए एम कॉन्ग्रंट टू एम बी, म्हणून एम बीच्या ऐवजी आपण इन प्लेस ऑफ एम बी आपण ए एम पुट केलं. म्हणजेच काय झालं, हे 2 ए एम 2 टाइम्स ए एम, बरोबर आहे. आणि ए बीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ए बीची व्हॅल्यू किती आहे, 8. सो 8 इज इक्वल टू 2 टाइम्स ए एम. म्हणजेच काय झालं, याचाच अर्थ काय आला, ए एम इज इक्वल टू 8/2 इज इक्वल टू 4. म्हणजे हे आलं आपलं आन्सर. याचाच अर्थ काय, जर कुठलाही पॉईंट एखाद्या सेगमेंटचा मिड पॉईंट असेल तर त्याच्यामध्ये काय असतं, तर ए एम म्हणजे दोन्ही सेगमेंट, जे दोन सेगमेंट तयार होतात ते इक्वल असतात आणि ते टोटल सेगमेंटचा हाफ असतात. नाउ सी द क्वेश्चन नंबर 3. Point P is the midpoint of segment CD. If CP is equal to 2.5 units, find length CD. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, सेगमेंट CD ही दिलेली आहे. सेगमेंट CD आपण काढूया आणि त्याचा P हा मिड पॉईंट आहे. तर सेगमेंट CD या ठिकाणी आपल्या रेफरन्ससाठी अशी असेल. आणि सेगमेंट CD जे आहे, आपण एक कुठलाही रेफरन्स घेतला सेगमेंट CD, बरोबर आहे. तर याला आपण सेगमेंट CD म्हणूया. C पॉईंट हा आणि D पॉईंट हा, ओके. त्याच्यामध्ये P इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट CD, म्हणजे CDचा मिड पॉईंट जो आहे तो P आहे, बरोबर आहे ना. मिड पॉईंट म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला असं लिहावं लागेल C डॅश P डॅश D. कारण मिड पॉईंट हा नेहमी कोलिनियर असतो, तिन्ही पॉईंट एका रेषेमध्ये असतात, एका लाईनमध्ये असतात, म्हणून या ठिकाणी आपण P लिहिणार. आणि त्याचबरोबर मिड पॉईंट असल्यामुळं ही जी लेंथ असणार आहे आणि ही जी लेंथ इक्वल असणार आहे. मिड पॉईंट नसल्यामुळं as P is midpoint of segment CD, we can write CP congruent to PD, बरोबर आहे. CP congruent to PD. याचाच अर्थ काय, लेंथ ऑफ CP इज इक्वल टू लेंथ ऑफ PD. तर आपल्याला काय दिलेलं आहे, लेंथ CP दिलेली आहे. लेंथ CP किती आहे, 2.5 सेंटीमीटर. आणि त्याचबरोबर आपण CD ची लेंथ कशी काढू शकतो, लेंथ ऑफ CD इज इक्वल टू लेंथ ऑफ CP प्लस लेंथ ऑफ PD, बरोबर आहे ना. कारण हे कोलिनियर पॉईंट्स आहेत, दोन सेगमेंटची ॲडिशन ही टोटल जी सेगमेंट आहे तेवढी असणार आहे. आता फ्रॉम दिस काय दिलेलं आहे, इज इक्वल टू 2.5 युनिट्स. म्हणजे दोन्ही सेगमेंट्स 2.5 युनिट्स असणार आहे. म्हणून आपण CP पण 2.5 टाकणार आणि PD ची लेंथ देखील 2.5 टाकणार. म्हणजे लेंथ ऑफ CD किती आली, 2.5 प्लस 2.5 दॅट इज 5 युनिट्स. सो हे आपल्याला फायनल आन्सर. आता फायनल आन्सर आलं म्हणजे P हा मिड पॉईंट आहे, म्हणून हे कोलिनियर आहेत आणि त्याचबरोबर CP सेगमेंट आणि PD सेगमेंट इक्वल आहेत. Now see the question number 4. If AB is equal to 5 cm, BP is equal to 2 cm and AP is equal to 3.4 cm, compare the segments. आता या ठिकाणी 3 सेगमेंटच्या लेंथ दिलेल्या आहेत. तर आपण सुरुवातीला काय करूया, या तिन्ही सेगमेंटमध्ये जे 3 पॉईंट्स आहेत, तर 3 पॉईंट्स हे कोलिनियर आहेत की नाही ते आपण आधी डिसाईड करूया. ते कसं डिसाईड करणार, तर तिन्हीमध्ये मॅक्झिमम लेंथ कुठली आहे, AB, बरोबर आहे ना. तो मॅक्स लेंथ किती झाली, मॅक्स लेंथ इज 5 सेंटीमीटर आणि विच इज फॉर AB, बरोबर आहे ना, इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. आता ज्या दोन बाकीच्या राहिलेल्या आहेत, दोन सेगमेंटच्या लेंथ, त्याची आपण ॲडिशन करूया.
तर ॲडिशन किती येते, याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. आणि ॲडिशन किती येते, बी पी प्लस ए पी. ॲडिशन किती येणार, 2 प्लस 3.4 दॅट इज इक्वल टू 5.4. त्याला इक्वेशन नंबर 2 देऊया. तर आता फ्रॉम इक्वेशन, सॉरी हे सेंटीमीटर नाही आहे, सॉरी या ठिकाणी सेंटीमीटर आहे, या ठिकाणी पण सेंटीमीटर येईल, बरोबर आहे ना. तर 5 सेंटीमीटर आणि 5.4 सेंटीमीटर फ्रॉम इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता राईट साईड जी आहे कुठली आहे, याचा अर्थ काय आला, ए बी जी सेगमेंट आहे ही जरी मॅक्झिमम असली तरी ती ह्या दोन्हींच्या ॲडिशन एवढी नाही आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय, पॉईंट्स जे पॉईंट्स आहेत, कुठले कुठले पॉईंट्स, ए पॉईंट्स असणारे, बी पॉईंट्स असणारे अँड पी पॉईंट. these points are not collinear. आपण हे का म्हणतोय, तर आपण हे कोलिनियर पॉईंट्स नाही आहेत असं का म्हणतो, कारण की मॅक्झिमम लेंथ जी आहे ए बी दॅट इज 5 सेंटीमीटर, बरोबर आहे ना. आणि ती जर दोन्हींच्या ॲडिशन एवढी जर असती तर आपण म्हणू शकलो असं की तिन्ही पॉईंट कोलिनियर आहेत. परंतु आता कंडिशन तशी नाही आहे, तिन्ही पॉईंट कोलिनियर नाही आहेत. तर कसे असणार आहेत, तर ए बी आपण 5 सेंटीमीटर काढूया. ए बी या ठिकाणी 5 सेंटीमीटर रफ स्केच आहे, या ठिकाणी समजा ए बी काढले आपण, इट इज 5 सेंटीमीटर. त्यानंतर आता या ठिकाणी ए पॉईंट झाला, बी पॉईंट झाला, त्याच्यानंतर दुसरी जी सेगमेंट लेंथ दिलेली आहे ती बी पी इज 2 सेंटीमीटर, बरोबर आहे ना. तर बी पासनं पी पॉईंट इथे कुठेतरी असणार, कारण की आपल्याला ए पी पण दिलेली 3.4. आता पी पॉईंट ह्या लाईनवर नाही आहे, आपण आधीच डिसाईड केलं आहे का, कारण की समजा जर पी पॉईंट ह्या लाईनवर घेतला, कोलिनियर घेतला, तर ए पी प्लस पी बी किंवा बी पी आपल्याला ए बी यायला पाहिजे, तर तसं कंडिशन येत नाही. म्हणून पी पॉईंट हा थोडा ऑफसेट असणार आहे. तर किती ऑफसेट असणार आहे, बी पी या ठिकाणी 2 mm आहे, 2 सेंटीमीटर आहे, म्हणजे तो या ठिकाणी असेल. आणि त्यानंतर ए पी हा पॉईंट या ठिकाणी आहे, हे असणार आहे. तर ए बी 5 सेंटीमीटर, त्यानंतर ए पी 3.4 सेंटीमीटर आणि बी पी दॅट इज 2 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने स्केच असणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर दी सेगमेंट्स. आता यामध्ये सगळ्यात मोठी सेगमेंट कुठली आहे, ए बी, बरोबर आहे ना. तर आपण कसं लिहिणार, सेगमेंट ए बी, बरोबर आहे ना. सेगमेंट ए बी इज ग्रेटर दॅन, बरोबर आहे ना, कशाच्या, ए पीच्या, इज ग्रेटर दॅन सेगमेंट ए पी, बरोबर आहे ना, सेगमेंट ए पी, आणि विच इज ग्रेटर दॅन सेगमेंट पी बी, बरोबर आहे ना, सेगमेंट पी बी किंवा बी पी. तर अशा पद्धतीने आपण कम्पेअर करू शकतो. याचाच अर्थ काय झाला, सेगमेंट बी पी सगळ्यात छोटी सेगमेंट आहे, त्यानंतर सेगमेंट ए पी आहे, आणि सगळ्यात मोठी सेगमेंट ए बी आहे. This is all for this video. Thank you.